नमस्कार मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत फार्म ट्रॅक चॅम्पियन सिरीजचा ट्रॅक्टर आहे। फार्म ट्रॅक मध्ये ऑलराउंडर फार्म ट्रॅक 35। मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचा लुक बघू शकता। अशा प्रकारचा लुक आहे। फ्रंटला कंपनी फिटेड बंपर दिलेला आहे, वेटचं पण काम करतं। दोन्ही साइडला मित्रांनो हॅलोजन मध्ये हेडलाइट्स भेटतात आणि फ्रंटला आहे ना जाळी दिलेली इंजिनला एअर सर्क्युलेशन साठी। या ट्रॅक्टर मध्ये पुढचं जर टायर बघितलं ना तर 6016 या साइजचा पुढचा टायर येतो। पॉवर स्टीअरिंग आहे मित्रांनो, ट्रॅक्टर मध्ये सिंगल ऍक्टिव्ह पॉवर स्टीअरिंग दिलेली आहे। ऍक्सल जर बघितला ना, ऍक्सल बघून घ्या, हेवी ऍक्सल दिलेला आहे फ्रंटचा। या ट्रॅक्टर मध्ये ऑइल बाथ टाइप एअर क्लीनर भेटतं मित्रांनो। सायलेन्सर जर बघितला ना तर इन हुड सायलेन्सर दिलेला आहे। ट्रॅक्टरची स्टिकरिंग बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे केलेली आहे। मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिन विषयी बोलूया। या ट्रॅक्टर मध्ये ना मित्रांनो 38 HP चं इंजिन येतं, तुम्ही पाहू शकता इथं मेन्शन पण केलेलं आहे 38 HP म्हणून। या ट्रॅक्टर मध्ये बोश कंपनीचा इनलाइन फ्यूल पंप दिलेला आहे 3 सिलेंडर मध्ये। मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे ना तो 2340 cc चा आहे आणि हा ट्रॅक्टर काम करतो 2000 RPM वर। या ट्रॅक्टर मध्ये बॅटरी बॉक्स जर बघितला ना तर साइडला बॅटरी बॉक्स दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। या ट्रॅक्टर मध्ये डिझेल टँकची कॅपॅसिटी आहे मित्रांनो 50 लिटरची आहे। वरून कॅप पण दिलेली, लॉकची पण सिस्टीम आहे। आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरिया विषयी बोलूया। सिंगल फूट स्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी। प्लॅटफॉर्म बघू शकता तुम्ही, अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म जो आहे तो दिलेला आहे ट्रॅक्टर मध्ये। मित्रांनो तुम्ही या ट्रॅक्टर मध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघू शकता, डिजिटल प्लस अॅनालॉग मीटर दिलेलं आहे। ट्रॅक्टरची स्टीअरिंग जर बघितली ना तर एकदम कॉम्पॅक्ट साईज मध्ये स्टीअरिंग दिलेली आहे। इथं जर बघितलं तर मोबाईल चार्ज करण्यासाठी सेपरेट एक सॉकेट दिलेलं आहे त्यासाठी। हे पुढचे इंडिकेटर साठी आणि त्याच्या पलीकडचं जे बटन आहे ते पार्किंग लाईट साठी दिलेलं आहे। हा याचा अँड्रेस आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। खाली इंजिन स्टॉप करण्यासाठी स्टॉपर दिलेला आहे, त्याच्या खाली जे आहे चावी बघू शकता, चावीची डिझाईन तुम्ही। हे मेन हेडलाइटचं बटन आहे मित्रांनो, त्याच्यावर जे आहे ना ते हॉर्नचं बटन दिलेलं आहे। मित्रांनो यामध्ये क्लच जर बघितलं ना तर सिंगल क्लचचं ऑप्शन आहे ट्रॅक्टर मध्ये येतं। ब्रेक जर बघितले तो OIB ब्रेक आहेत, ऑइल इमर्ज ब्रेक। साइडला एक्सलेटर आहे। या ट्रॅक्टर मध्ये मित्रांनो सेंटर शिफ्ट गिअर बॉक्स दिलेले, फुल्ली कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स आहे मित्रांनो हा। त्याच्यामध्ये 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स साठी गिअर बॉक्सचा ऑप्शन भेटतो। 8 फॉरवर्ड साठी आणि 2 रिव्हर्स साठी गिअर दिलेले त्या ट्रॅक्टर मध्ये। याची PC आणि DC लिव्हर सेटिंग बघू शकता तुम्ही। या ट्रॅक्टर मध्ये तुम्ही सीटची डिझाईन पाहू शकता, अशा प्रकारची डिझाईन आहे आणि ऍडजस्टेबल सीट आहे मित्रांनो। PTO साठी हा गिअर दिलेला आहे, हा PTOचा गिअर आहे मित्रांनो। याचा जर हँड ब्रेक बघितलं मित्रांनो तर इथं हँड ब्रेक दिलेला आहे याचा। या ट्रॅक्टर मध्ये साईज जर बघितली मागच्या टायरची तर 13, 6, 28 या साईज मध्ये मागचा टायर येतं मित्रांनो या ट्रॅक्टर मध्ये। मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईड विषयी बोलूया। या ट्रॅक्टर मध्ये जर लिफ्ट कॅपॅसिटी बघितली मित्रांनो तर 1500 किलोग्रामची लिफ्ट कॅपॅसिटी या ट्रॅक्टर मध्ये येते। PTO HP जर बघितला तर 32.6 HP चा PTO या ट्रॅक्टर मध्ये येतो मित्रांनो। या ट्रॅक्टर मध्ये ऍक्सल पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारचा ऍक्सल दिलेला आहे मित्रांनो मागचा। मित्रांनो कंपनी फिटेड सिंगल DC व्हॉल्व दिलेला आहे हायड्रोलिक उपकरण ऑपरेट करण्यासाठी। सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेला आहे मित्रांनो, त्याच्याच वरती एक वॉटर होल्डरची सिस्टीम दिलेली आहे। टूल बॉक्स बघू शकता, फेंडरला अटॅच आहे। या ट्रॅक्टरची टेल लाईट्स डिझाईन पाहू शकता, अशा प्रकारे दिलेली आहे। बॅक लाईट दिलेला आहे मित्रांनो, एक लाव लाईट म्हणतो आपण। कंपनीकडून 5 वर्षाची वॉरंटी दिलेली ट्रॅक्टरसाठी। मित्रांनो हा होता फार्म ट्रॅक 35 चॅम्पियन सिरीज मध्ये ऑलराउंडर। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद।